घेणार आहे का? मग पाणी मिळणार नाही. इथं 7 कोसावरनं पाणी आणावं लागतंय. आमच्याच गिऱ्हाईकाला संध्याकाळपर्यंत पाणी मिळत नाही प्यायला. अजिबात पाणी प्यायचं नाही. अगं 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 काय होते तुला? हा घेरी आली का? पाणी मिळेल? आणते आणते हा पाणी आणते तुला. ए बाई घे की पी पाणी पी पी. ऊन बिलय वाढलं या. हळूहळू हळू. कुठली ग तू? नवीनच दिसती या गावात. आणि राहायला कुठं आहेस? आणि मालक काय करतात तुझं? त्यांचा ऍक्सिडेंट झाला, हो चालता येत नाही त्यांना. काम शोधतीये या गावात. असं बाई काय काम करता येतं तुला? काही पण चालेल. मग आमच्या वस्तीवरच्या समध्या बाया बांधकामावर जातात. जाशील तू? जाईन. पाठवते मी तुला. आणि हे बघ हं. आमच्या शेजारचं खोपाट रिकामच पडले. तुझ्या दुसरीकडे सोय होईपर्यंत नाही तुझ्या नवऱ्याला घेऊन इकडेच राहिलं ये बरं. चल आता चल तुला चहा देते थोडा. चल चल बाई. काय पारू, दर आठवड्याला कामगारांनी आपला पगार झाला की त्यातनं आपल्या जागृत मसुबाला एक कोंबडी द्यायचा रिवाज आहे ना. आणि जर का येऊ रिवाज मोडला तर आपला मसोबा जागरूक आहे, तो रागवणार. हां, आणि तो रागवला की कामगाराचं काम जाणार, तो घरी बसणार का नाही? पर साहेब, या येळेला मला पैशाची लय गरज आहे. 2 दिवस झालं पोरग तापानं फान आणलंय. डॉक्टरकडे न्यायचं आहे, दवा पाणी करायचं आहे. मोरच्या वेळेला देते की कोंबडं? नाही पारू, रिवाज मोडून चालत नाही. काय आहे की मसोबा नाराज झाला तर कसं चालत नाही का? काय हरकत नाही. हां, यावेळेला आम्ही तुमच्या वतीनं कोंबडी देऊ. आपण आम्हाला खुश ठेवायला पाहिजे. साहेब, हं? हिला ठेवता का आपल्याकडे कामावर? ठेवूया की, नाहीतरी आम्हाला चांगल्या माणसांची गरज आहेच की. हां, खूप उपकार झाले साहेब. हो, उपकार कसले त्यात? आमचं कामच आहे ते. हां, आपल्या कामाची समधी रीत नीट समजावून सांगा यांना. हां, होय साहेब. ओहो, असल्या कामाची सवय दिसत नाही तिला. कुठेतरी धुणं भांडं करायला सोडून कशाला आली इथं? अगं, असल्या बायला कोण धुणं भांडी देईल का? नुसती वाका तोंडाकडे बघत असतील. अगं, आपला मुकादम मुडदा तसलाच आहे. बोका मेला. चल. हे घ्या, जेवून घ्या, मग औषधं घ्यायची. राधा, काय तुझं नशीब आहे ग?
नशीब स्वतःच्या हाताने घडवायचं असतं. या औषधासारखंच सगळं आयुष्यच कडवट झालं. कडवटपणाशिवाय गोडाचं महत्त्व कसं कळणार? आणि कष्ट करून 2 घास खाण्याचं सुखच वेगळं असतं. आई जगदंबेवरचा विश्वास माझा आजही. हे दुःखाचं वाळवंट पार केलं ना की पुढे सुखाची हिरवळ आहेच. परीक्षा देवादिकांना नाही चुकली. आपण कोण? होईल सगळं व्यवस्थित. तुम्ही जेवून घ्या, मी औषध आणते. ईचक दाना बीचक दाना दाने ऊपर दाना ईचक दाना चक के ऊपर लड़की नाचे लड़का है देवा. ए ए राधाबाई ये ग ये गे. तुझे तुला एक सांगू का? तुझे हे नाजूक हात आहेत ना, त्या नाजूक हाताने हे अवजड काम शोभत नाही. तुला सांगतो, मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हा तू अख्खीच्या अख्खी माझ्या मनामध्ये भरली. साहेब, तुम्हाला असं बोलणं शोभतं का? तुम्हाला हे बोलणं शोभतं काय? तुला तर तुझा नवरा शोभतो काय? हां, तुला सांगतो राधा, एक डाव तू माझ्या मुलगीची आहे. बघ बघ, कामावर ठेवलंय मला, विकत नाही घेतलंय. अरे विकत नाही घेतलं मग काय झालं? विकत घेऊ की? सोड, हात सोड. आता सोडलंय, पण तुला सांगतो कधीतरी कायमचं धरीन मी. हां, तू